नमस्ते. परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण झिगझॅग स्टिच कशा पद्धतीनं करायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला 2 थ्रेड घ्यायचे सिल्क थ्रेडचे. आणखी जसं आपण लोडिंग ज्या पद्धतीनं करतो तिरकं, त्या पद्धतीने इथं आपल्याला लोडिंग करायचं आहे. तर एका बाजूने आपल्याला लोडिंग करून घ्यायचं आहे. आता इथं मी एक कलर वापरत आहे. झिगझॅग लोडिंगसाठी आपल्याला इथं 2 कलर वापरायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं लोडिंग करत जायचं आहे. सिल्क थ्रेड क्लासचे हे जे क्लासेस सुरू आहेत, ह्याच्या आधीचे क्लासेस आपण बघितले नसतील तर प्लीज चेक करा. याची प्लेलिस्ट वेगळी आहे. त्यानंतर हा क्लास सुरू करा. कारण जे आधीचे आपले क्लासेस झाले, क्लास 1 पासून क्लास 10 पर्यंतचे क्लासेस होणार आहेत. आणखी हे क्लासेस जे आहेत ते सुरुवातीपासून जर बघितलं तर त्याचे टेक्निक्स जे असतात ते आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे सुरुवातीपासून व्हिडिओ बघायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तसेच टिप्स आणखी जे अपडेट येत राहतात स्टिचेस, तेही आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं एका कलरच्या थ्रेडनी आपल्याला थोडंसं लोडिंग करून घ्यायचं आहे. आणखी धागा असा आपल्याला एक स्टिच करून साईडला करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा कलर घ्यायचा आहे. मी आधीही आपल्याला सांगितलं आणि या आधीच्याही क्लासेसमध्ये व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की थ्रेड जे आहेत ते आपल्याला 2 घ्यायचे आहेत. जसं आपण जरीचं एकच घेतो, पण इथं आपल्याला 2 थ्रेड वापरायचे आहेत. त्यानंतर जे महत्त्वाचे आपले व्हिडिओ आहेत, देवी आरी वर्क कशी करायची, फॅब्रिक पेंटिंग कशा पद्धतीने करायचे, ते सगळे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. फ्री आरी क्लासचीही प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता डबल जे मी कलर घेतलेला आहे ते थोडं तिरकं उलट बाजूनी जायचं, आपल्याला पुढं जायचं नाही आहे. खालून वर अशा पद्धतीनं आपल्याला आपण जे लोडिंग केलेलं आहे त्याच्यावरती असं स्टिच करायचं आहे. या पद्धतीनं एक बाजू होणार आहे. त्यालाच आपण झिगझॅग स्टिच म्हणतो किंवा क्रिस क्रॉस स्टिच असंही याला म्हणतात. हे तुम्ही बॉर्डरसाठी यूज करू शकता, कुर्त्यावरती यूज करू शकता किंवा ब्लाऊजचं जे आपली बॉर्डर असते त्यामध्ये यूज करू शकता. हे डिझाईन छान दिसते, पण वेळ पण तुमचा तसा जाणार आहे. याला वेळ खूप जातो कारण डबल लोडिंग येतं. आणखी थोडी जे आपण लोडिंग केलेलं असतं ते आतल्या बाजूला जातं, त्यामुळं याला वेळ लागतो. अशा पद्धतीनं आपल्याला इथं लोडिंग करून घ्यायचं आहे. तसेच आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड काही शंका असतील, स्टिचेसबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. असं एका बाजूला आपल्याला थ्रेड अडकवून ठेवायचे आहे. परत त्या बाजूने जे आहे आपल्याला लोडिंग करायला स्टार्ट करायचं आहे. आपल्याला जर या पद्धतीनं होत नसेल तर तुम्ही एंड नॉट करून कट करू शकता थ्रेड. आणखी वेगवेगळ्या कलरनी वेगवेगळं लोडिंग करू शकता. तर इथं जे आहे तसं आपल्याला आधीचं जे आपण कलर आहे ते कंटिन्यू करत पुढं जायचं आहे. अशा पद्धतीनं
लोडिंग जे आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला दोन्ही कलरचे जे लोडिंग आहेत ते या पद्धतीनं आपल्याला करायचे आहेत. तर लोडिंग तुम्हाला येत असेल तर हे जे वर्क आहे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं करू शकता. तर यासाठी तुम्ही टुलिप निडलही यूज करू शकता किंवा 2 तारची निडलही यूज करू शकता. अशा प्रकारे आपल्याला इथं परत जो हा थ्रेड आहे तो साईडला करायचा आणि जे आपल्याला वर्क करायचं आहे ते थ्रेड घेऊन आपल्याला परत इथं वर्क जे आहे ते स्टार्ट करायचं आहे. याच पद्धतीनं कंटिन्यू करत आपल्याला हे वर्क जे आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला पूर्ण जे आहे ते वर्क करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता आपली बॉर्डर जी आहे ती पूर्ण झालेली आहे. या पद्धतीने ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन. तोपर्यंत नमस्ते.